लग्न करून तर माझी वाट लागली ना, मग हा, मला वाट किती लागली म्हणजे काय वाट लागली? मग जसं तू म्हणजे तुम्हाला माझ्यासोबत लग्न करून तुम्ही खुश नाही का? तर चला आता मिस्टरांना जेवण करायचं, शॉप मध्ये जायचं. मला लय काम आहे. लय काम आहे मिस्टरांना. काय काय काम आहे? कपडे इस्तर टाकलेले घेऊन यायचे. मग तसंच विरान त्यांना घ्यायला जा, तेव्हाच जा तुम्ही. कपडे इस्त्री 3-3 वेळेस तुम्हाला हेल्प आता नाही होणार. त्याच्यानंतर लग्नाला जायचंय कधी? 3 तारखेला. तिथं आम्हाला बी जायचंय ना. तुला 6 तारखेला जायचं. आणि तुम्ही 3ला कुठं जाणार आहे? 3ला इथे एक लग्न आहे आमच्या भाऊबांधांचं. कोणत्या? इथं साई आरतीला इथं भावंडांचं कोणत्या तुमच्या? ढोण्यांचं. मग आम्ही कोण आहे? अरे म्हणजे मला जर बोललो मी हम्म, म्हणजे आपल्या भाऊबांधांचं ढोण्यांचं हम्म. इथे एक आहे आणि एक समनापूरची आत्या आहे ना, तिच्या नातीचं लग्न आहे, ते समनापूरला आहे, ते पण 3लाच. तुम्ही तेव्हा लग्नाला जाणार का 3ला? आपल्याला 3ला जायचंय. कुठून? कुठून? इथून का? मग मला लग्न अटेंड होतंय. नाही, 4ला जायचं आपल्याला. 3ला जाऊ पण. नाही नाही, अरे मग काल मला एक दिवस आधी जाऊन काय करायचं एवढं? कुठं इकडे जाऊ ना ताईची इथं. नाही नाही, अरे मग मला परत लग्न होईल, आपण जाऊ पुढे जाऊ. मग पाहुण्यांचं लग्न आहे गावाला आता. बाई आपल्या लग्नाला आले होते लोक. आणि माझ्या बरं ते जाऊ द्या. ॲनिव्हर्सरीला काय गिफ्ट देणार तुम्ही मला? काजू पाहिलं ना. ह्या एवढं उन्हात? ऊन किती? तेवढं चालू आहे का पाऊस? नाही बा. तुम्ही ॲनिव्हर्सरीला मला काहीतरी सरप्राईज पाहिजे तुमच्याकडून. तुम्ही ॲनिव्हर्सरी कशी सेलिब्रेट करणार आहे सांगा? मी जेव्हा तेव्हा पाहिजे, तू कशाला आता विचार? नाही बाई, मी ह्यावेळेस मला नाही पाहिजे, मला नाही सांगायचं. तुमच्याकडून मला सरप्राईज पाहिजे. ठीक आहे, दी तुला सरप्राईज. काय लोकांचे नवरे लोकांचे असे मस्त सरप्राईज द्या. माझ्या नवऱ्याने मला सरप्राईज नाही दिला अजून. तसंच देईन, एकदम भारी. असंच म्हणलं तुम्ही. जर आणि काय 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 12 तारखेला काय ॲनिव्हर्सरी काय? कोणाची? आपली. हा आपली ना. हा. मग मला काय सरप्राईज आहे? नवऱ्यानेच द्यायचं असतं. हा उपकार केले तू माझ्यावर. मग केलेच आहे. मला वाटलं तुझा बर्थडे म्हणलं कसं काय अजून टाइम मध्येच काय निघालं. बर्थडे म्हणलं तर ठीक आहे, बघ गिफ्ट वगैरे काहीतरी तुला सरप्राईज. लग्न करून तर माझी वाट लागली ना, मग मला वाट किती लागली म्हणजे काय वाट लागली? मग जसं तू म्हणजे तुम्हाला माझ्यासोबत लग्न करून तुम्ही खुश नाही का? लय खुशी. मग कसं काय वाट लागली? मग कोणती वाट तुला लागली? तुला सरप्राईज द्यायचं करायचं काय? मला हे म्हणायचंय. मग दिली पाहिजे तुम्ही का? तुम्ही का- खुश आहे, का- तुम्ही का- खुश आहे ना? वाट लागली म्हणली ना मी. काय वाट लागली? मी नाही देणार. वाट नाही, आज खरं सांग, काय वाट लागली तुमची? म्हणायचा उद्देश असा माझा, हं. तर तुझा बर्थडे असता मी बघितलं असं सरप्राईज द्यायचं, गिफ्ट द्यायचं. ओके, हं. हे दोघांचं लग्न होईल एकटेच थोडं. तू मग तुझं एकटीचं झालंय मग तुला द्यावं. माझं तुझ्या सोबत लग्न झालेलं आहे ना, मग मला पण काहीतरी सरप्राईज दे. मग तुम्ही द्या ना आधी, मग मी देईन ना. बरं मी आज देऊ ना, चालेल ठीक आहे. म्हणजे तुम्हाला बायको बद्दल काहीच वाटत नाही का? आपल्याला एवढी छान बायको भेटली. पण तुला असं वाटत नाही नवरा चांगला भेटला, आपल्याला स्वयंपाक करून पण घालतो. बायकोनीच नवऱ्यानेच आपल्याला बायको ती रेसिपी करून देतो नवरा तुझा. नवऱ्यानेच बायकोला द्यायचं असतं सरप्राईज ॲनिव्हर्सरीला. आरक्षण किती लागत तुम्हाला? किती महिला- आरक्षण? कायच आरक्षण? 50% आरक्षण लागत. 50% तसं करा ना. जात तुमचं माझ्यावर प्रेम नाहीये, सांगा सरळ सरळ. याच्यात प्रेम याच्यात काहीच नाही. लग्न दोघांचं वहिले, दोघांना सरप्राईज बर, प्रपोज कोण आधी कोणाला करतो? प्रपोज कोण आधी कोणाला करतो? कोणीच नाही करीत. हा, जास्त करून मुलाच मुलींना करत्या. कारण काय? मग येडे त्यांना राहते, मग येडे. तुम्ही येडे, मग सरप्राईज बी द्यायला पाहिजे ना येडे. नाही द्यायला आता हुशार झाले. मग लग्न झालं हुशार होऊन जातात. परीक्षा झाल्यावर अभ्यास करायची काय गरज नसती ना. परीक्षा मग? नाही, परीक्षा झाली उत्तर माहित राहतं काय प्रश्नाचं. आता आम्हाला उत्तर माहित झाले ना, लग्न होऊन गेलं. आता अभ्यासाची आता गरजच काही नाही. गरज नाही. जा, जा. मी आता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट नाही करणार. तशी कधी कोण करणार होतं? तुम्हाला बायको बद्दल काहीच नाही याचा तुझ्या अर्थ. बर्थडेला मी काय घेऊ तेवढंच सांग. बर्थडेला काही नाही मला त्या ॲनिव्हर्सरी. दिवशी 10,000चं शॉपिंग करून आणली, अजून त्या साड्या स्वतःच पडलेले आहे.
मग ते करावंच लागते बायकोसाठी. मग केली ना तुझ्यासाठीच. मग मग करा. अॅनिव्हर्सरी तुझी एकटीच पण का? स्पेशल दिवस असतो ना, तुमचं लग्न व्हायले, आपलं लग्न व्हायले. म्हणजे तुमच्यासाठी काही स्पेशल नाही का तो दिवस? माझ्यासाठी लय स्पेशल, पण दोघांसाठी ना तो मी एकटीच का उड्या मारायचं? म्हणजे तुम्हाला फक्त माझ्याकडूनच अपेक्षा आहे, तुम्हाला तुमचं काहीच नाही का? तुला काहीतरी वाटलं असं ना, आपल्याला चांगला नवरा भेटला, काहीतरी कर खर्च. पण मी आधी तुम्हाला म्हणले ना का तुम्ही मला दिलं मी करीन ना, काय पाहिजे. करायचं मला ते. अपेक्षा आहे तुमच्याकडून. मला तुझ्याकडून आहे. जा मग. मी करायला तयार आहे, पण स्वतःने काहीतरी हातपाय हलवल्याशिवाय मी नाही हलवणार. मी दरवेळेसच हलवते, काय केलं? दरवेळेसच करते मी तुम्हाला काही ना काही. अॅनिव्हर्सरीला साधं काय सांग बोललो असतो. स्वतःला मी काय काय गिफ्ट देते. एक सुद्धा गिफ्ट नाही माझ्याजवळ. तुला काय? तुझं गिफ्ट मी स्वतःची. आजच्या युगात एवढी चांगली बायको भेटणं पण हे लय मोठं हे. प्रामाणिक बायको भेटली तुम्हाला. हे खरंय. खरं आहे ना? गोष्ट खरी तुझी. बाकीचं काय खोटे आहे. आजच्या युगात प्रामाणिक कुणी आहे का? येडे घरी भांडणं आली काय ना आता. आता तिला मी गिफ्टचं कॅन्सल केलं ना, आता भांडणं आली. मग येणारच आहे. गोष्टी सोड. कसं आहे, सोड नाही सोडणार आता ऐक तेच ना, गिफ्ट देईन पण भांडू नको, बळच भांडण काढू नको. मित्रांनो हे असं राहतं. आता मी नाही म्हणलोय ना, ती संध्याकाळपर्यंत काहीतरी भांडण काढीन. मी कशाला करू भांडण, मला काय गरज आहे. पण काय तुम्हाला राहत बायको तुला? बद्दल काहीच वाटत नाही. तुम्ही मला माझ्या तुम्ही बायको special. सारखी बायको होणं नाही. तुम्ही कोणतरी स्पेशल. आलंय. कोणतरी आलंय कुठे? बघ बरं, इकडून गिराईक तर तेवढा वेळ येऊ मी राहिला. नाही जाणार नाही, जाऊन जा तुम्हीच. करून तेवढं गिऱ्हाईक. मी नाही जात, जा. काय? मी नाही जात, ते कुत्रं भुकू राहिले त्यांच्या.